आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक, लोकहितासाठी एक पाऊल पुढे। नमस्कार, मी नंदकुमार जाधव, निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सहर्ष स्वागत करतो। बघूया आजचे विषय। सातपूरला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते उद्घाटन। शासन आपल्या दारी भाजपाच्या या नवीन उपक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांची सातपूर येथून सुरुवात। श्री क्षत्रिय काशी माळी समाज संस्थेच्या मध्यवर्ती मंगल कार्यालयात काल दिनांक 7 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचे उद्घाटन नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमा महेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित असलेले नवनिर्वाचित नगरसेवक नितीन बाळा निगळ, समाधान देवरे, नगरसेविका माधुरी बोलकर, सविता रविंबर काळे, सौ सोनाली तुषार भंदुरे, सौ मानसी योगेश शेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून हे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली। त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथींचा व गावकऱ्यांचा शासकीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज हे जनकल्याणकारी, समतावादी, परंपरावादी विचारांचे दूरदृष्टी असलेले राजे होते। त्यांच्या मंत्रिमंडळात विविध जातीधर्मीयांना मोलाचे स्थान होते। 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते। महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना प्रजेचा सन्मान, न्यायिक व्यवस्था, पारदर्शक कारभार करून आपले हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते। महाराजांनी जनतेच्या संरक्षणाची नेहमीच काळजी घेतली। याच विचारावर आधारित जनतेपर्यंत शासनाच्या विविध सेवा पोहोचवण्यासाठी आणि जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी या अभियानाचा शुभारंभ सातपूर शहरातून करण्यात आला असल्याचे शिबिराचे आयोजकांनी सांगितले। या अभियानाअंतर्गत 15 पेक्षाही जास्त सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून अधिकाधिक नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन आवश्यक सेवांचा लाभ घ्यावा असेही आयोजकांनी यावेळी आवाहन केले आहे। यावेळी उपस्थित असलेले नवनिर्वाचित नगरसेवक नितीन बाळा निगळ यांनी येथील गावकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या व नागरिकांना येणाऱ्या कागदोपत्री व प्रत्यक्ष अडचणी निदर्शनात आणून दिल्या। आता पहिल्या टप्प्याची सुरुवात आपल्या सातपूर गावातून होते, त्यासाठी सर्व शासनाचे आमदार ताईंचे सर्वप्रथम मी आभार मानतो। आणि ताईंचं सर्वांनी कौतुक केलं, पण विशेष कौतुक मी यासाठी करेल की सातपूर गावातील कुठलाही प्रश्न असेल, कारण हे गाव सातपूर गावात ज्यावेळी आरक्षणाचा प्रश्न आला, ज्यावेळेस आरक्षण पडलं, डीपीचे रस्ते होते, त्यावेळेस सर्व शेतकरी बाधित झाले होते। त्यावेळी ताईंच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं आंदोलन उभे केली आणि ज्या ज्या ठिकाणी मंत्रालय असेल, विधानसभा असेल, त्या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून आपल्याला मदत झाली आणि आरक्षण आपले निघाली। त्यानंतर या शासनाच्या योजनेच्या माध्यमातून सर्वात मोठी अडचण जेव्हा शेतकऱ्यांची झाली ती होती प्रॉपर्टी कार्डची। आणि ज्यावेळेस सातपूर हे खेडं गाव असताना देखील या ठिकाणी आता शहरीकरण होत असताना ज्यावेळी भूमी अभिलेख विभागात आपला शेतकरी सातबारा घेऊन जायला लागला, त्यावेळेस प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी मुख्य म्हणजे सातबाऱ्याप्रमाणेच आता प्रॉपर्टी कार्ड महत्त्वाचं झालं। आणि त्या प्रॉपर्टी कार्डामध्ये अनेक चुका होतात आणि त्या चुका जेव्हा निदर्शनास आल्या त्यावेळेस आमच्या सातपूर सोसायटीच्या वतीने आम्ही सर्व संचालक मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा काढून त्याचा सर्वे केला आणि एक अहवाल बनवला आणि तो ताईंना सादर केला। ताईंच्या माध्यमातून आम्ही महसूल मंत्र्यांची भेट घेतली आणि ते भेट घेऊन पुढच्या 1 महिन्यात आपल्या सातपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या अर्जावर आणि ताईंच्या पत्रावर महाराष्ट्र शासनाने एक GR काढला आणि त्या GRच्या माध्यमातून फक्त नाशिकच नाही तर त्या GRचा फायदा पूर्ण महाराष्ट्राला झाला। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या योजना ज्या असतील त्या योजनेसाठी पाठपुरावा करण्यासाठी आमच्या गावातील पंचप्रतिनिधी
पंचक्रोशीतील सर्व या ठिकाणी बसलेले संचालक मंडळ असतील, गावकरी असतील, आंदोलन असो तरी आम्ही सर्वात आग्रही असतो आणि आज ही शासनाची योजना आपल्या दारी आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पात आणि आदरणीय आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी घेतलेले आहे. मी फक्त या प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्व गावकरी किंवा शेतकरी किंवा जे सर्व या ठिकाणी लाभार्थी असेल त्यांना विनंती करेल की आपण या योजनेचा फायदा घेतला पाहिजे. कारण शिधापत्रिकेचा एक विषय आहे काही का कुठल्याही प्रकारची शासकीय योजना जर असेल तर तुम्ही दवाखान्यात जरी गेले जर तिथे ऑपरेशन करायचं असेल तर शिधापत्रिका लागते आणि शिधापत्रिकामध्ये अनेक त्रुटी आहेत. 12 अंकी एन नंबर जो असेल, काही आता परिवार 2-2, 3-3 झाले तर त्यांचं शिधापत्रिका वेगळे करण्याचं असेल तर आपण मी साहेबांना विनंती केली आहे आणि तुम्हाला पण विनंती आहे की तहसील विभागात एक सेपरेट डेस्क असली पाहिजे की ज्या ठिकाणी फक्त समाधानच न होता त्या नागरिकांची कामं देखील मार्गी लागली पाहिजे एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि या सातपूर सिडकोच्या विकासात ताईंचं खूप मोठं योगदान आहे आणि ताईंनी ज्याप्रमाणे या गावावरती जबाबदारी दिली होती की या भागात एकही नगरसेवक नसताना मी अनेक विकास कामं या ठिकाणी करणार आहे. पण जर तुम्ही मला चारही नाशिक पश्चिमच्या आमदार सौ सीमाताई हिरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांसंदर्भात माहिती देऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेहमीच नाशिक शहरासाठी ऊर्जावान कार्य करून जनतेपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. वंदे मातरम. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज सातपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या नगरसेविका मानसीताई शिवरे, त्याचबरोबर नगरसेविका सविता काळे, सोनाली बंधुरे, माधुरीताई गुलकर, बाळाभाऊ निगळ, त्याचबरोबर समाधानजी डोंगरे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांनी प्रमुख सहभाग घेतला ते संदीपजी आहे, त्याचबरोबर अमोल निकम सर, आज इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. गणेश मोठे, त्याचबरोबर शिवाजी अप्पा शहाणे, गौरव गोडके, त्याचबरोबर रवींद्रजी जोशी, उपस्थित असलेले किसनराव विधाते, रवींद्रजी उगले, नारायणजी जाधव, इथे ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्यामध्ये तुषारजी बंधुरे, दादा विधाते, सुरेशजी बंधुरे, शिवाजी बंधुरे, अशोकजी बोडके, मुंदडाजी, उपस्थित सर्व मटालेजी, उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर मंडळाचे अधिकारी, शासकीय कर्मचारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचं मनापासून अभिनंदन करते आणि आभारही मानते की हे अतिशय महत्त्वाचं असलेलं शिबिर आज आपल्या इथून सुरुवात होते आहे. आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की समाधान शिबिर म्हणजे काय किंवा या अभियानाचा उद्देश काय आहे. यापूर्वीचे जे सरकार होते आपण बघितलं असेल की वारंवार आपल्याला कार्यालयाला जावं लागायचं, त्याच्याकरता आपला सगळा वेळ खर्च व्हायचा, पैसा खर्च व्हायचा आणि तिथेही जाऊन काम होईलच अशी खात्री नव्हती. परंतु ज्या वेळेला महायुतीचं सरकार आलं, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले, चंद्रशेखरजी बावनकुळे हे महसूल मंत्री झाले आणि त्यानंतर या शासनाने निर्णय घेतला की लोकांना कार्यालयापर्यंत येण्यापेक्षा आपण शासन आपल्या दारी अशा पद्धतीची भूमिका घेऊन हे अभियान प्रत्येक ठिकाणी राबवावे आणि त्यातून या नागरिकांच्या ज्या ज्या समस्या असतील, त्यांचे जे काय प्रश्न असतील ते सगळे मार्गी लावणं हा प्रमुख उद्देश या शिबिराचा आहे. आपण सगळ्यांनी बघितलं असेल की तिथे 16 प्रकारच्या सुविधा या शिबिरातून मिळणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला रेशन कार्डविषयी समस्या असतात, त्याचबरोबर मुद्रांक विभागाच्या असतात, अनेक प्रश्न आपले या शासन दरबारी असतात आणि त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रत्येक वेळेला त्या कार्यालयात जाणं शक्य नसतं आणि आज इथे तर इतकी चांगली सुविधा आहे की तात्काळ आपल्याला सातबारा असेल किंवा आपले जर कागदपत्र जर पूर्ण असतील तर तात्काळ
आपल्याला याच जागेवर आपल्या समस्यांचं निराकरण होणार आहे. त्यामुळे मी सगळ्या या शासकीय कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानते की एक चांगलं उपक्रम या सातपूर गावातील नागरिकांसाठी आपण इथे उपलब्ध करून दिलेला आहे आणि दिवसभर पूर्ण वेळ हे कर्मचारी इथे असणार आहेत. मी आपल्या सगळ्यांना, ग्रामस्थांना, पदाधिकाऱ्यांना, सगळ्या नागरिकांना विनंती करेन की आज इथे संख्या कमी आहे, परंतु तरी देखील आपल्याला जास्तीत जास्त या शिबिराचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि त्यामुळे आपण व्हॉट्सॲपवर असेल, फोनवर असेल, ज्या ज्या लोकांपर्यंत आपल्याला या शिबिराची माहिती पोहोचवता येईल त्या पद्धतीने आपण ही माहिती पोहोचवावी, जेणेकरून हे शिबिर इथे झालं परंतु आम्हाला माहितीच नाही पडलं किंवा आमचं काम व्हायचं राहिलं असं न होता त्याचा प्रचार प्रसार करणं ही सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. आपण प्रमुख ग्रामस्थ आहात आणि त्यामुळे या शिबिराचा उपयोग अनेक नागरिकांना इथून होईल. यापूर्वी आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे हे ऊर्जा मंत्री होते आणि त्यांनी त्यावेळेला देखील खूप मोठ्या प्रमाणात निधी आपल्या या मतदारसंघासाठी दिलेला आहे. इथे अनेक प्रश्न होते, मग भूमिगत तारा असतील, उपकेंद्र असतील, जे जे काही प्रश्न असतील ते आदरणीय बावनकुळेंच्या माध्यमातून झालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना ऊर्जावान मंत्री असं नेहमी म्हणत असतो, कारण ऊर्जेपेक्षाही जास्त गती ही त्यांच्या कामाची आहे आणि त्यामुळे ह्या महसूल विभागात त्यांनी प्रत्येक अगदी लहान कर्मचाऱ्यापर्यंत संवाद साधून आणि VC-द्वारे त्यांच्याशी संवाद साधून या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. यापूर्वी आपण रेशन कार्डचं शिबिर मला वाटतं मौले हॉलला इथे घेतलेलं होतं. निवडणुकीपूर्वी प्रत्येक प्रभागात रेशन कार्डचं शिबिर आपण पार पाडलं आणि या कार्यक्रमाला सातपूर शहरातील विविध मान्यवरांसह भाजपाचे मंडलाध्यक्ष नारायण जाधव, किसनराव विधाते, कांतीलाल भंदुरे, शिवाजी भंदुरे, किशोर मुंदडा, विजय भंदुरे, तुषार भंदुरे, दिलीप भंदुरे, संदीप सोनवणे, गणेश मौले, शिवाजी शहाणे, रवींद्र उगले, गोरख सोनवणे, सुदाम वाघ, बाळू सोनवणे, विलास निगळ, अनिकेत निगळ, तिडके, निखळ, घाटोळ, सोनवणे, गोवर्धने, कश्मीरचे, काळे, वाघ आदी गावकरी बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.